Brought to you by V-Guard. EVM मशीन हॅक करण्याचा दावा करत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडे 2.5 कोटी रुपयाची मागणी करणाऱ्या व्यक्तीला अंबादास दानवे यांनी रंगेहात अटक करून पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे। स्वतः विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आहेत। दादा, कोण होता हा तोतया? किती दिवसापासून तुमच्या संपर्कात होता आणि तुम्ही हा सगळा प्रकार कसा उघडकीस आणला? नाही, हा जो व्यक्ती आहे मेजर म्हणून मला फोन करायचा। मला वाटलं जिल्ह्यातल्या कोणत्या तरी गावचा असेल। आर्मीतले सगळे सैनिक आपल्या संपर्कात असतात, फोन करत असतात, बाउंड्रीवरून इकडून तिकडून संपर्कात असतात आपल्या। पण हा फारच माझ्या मागे लागला आणि मला म्हणे मी इलेक्शनचं मॅनेजमेंट केलेलं आहे म्हणे। आता मला वाटलं मॅनेजमेंट म्हणजे बाबा त्यांची काही साखळी असेल सैनिकांची, नातेवाईकांची, त्यामुळे शिवसेनेचं मतदान वाढवण्यासाठी काही प्रयत्न करत असेल। मी ठीक आहे, करू पाहू असं त्याला म्हणत होतो। मी काही त्याला फार एंटरटेन नव्हतं करत, पण बोलत होतो। पण नंतर मागच्या 1-1.5 महिन्यात तो फार मागे लागला। मग मी त्याला विचारलं नेमकं मॅनेजमेंट म्हणजे तू काय करणार आहे? तर त्यांनी मला सांगितलं की मी सगळ्या मतदानाच्या मशीन या हॅक करून देतो आणि तुम्हाला आत्ता रिझल्ट देतो की कोणती सीट किती मताने निवडून येईल। आता मी काय फार अंधविश्वासू नाही आहे, प्रॅक्टिकल सगळ्या गोष्टीचं काही ना काही ज्ञान आपल्याला आहेच। तर मला वाटतं ह्या इम्पॉसिबल गोष्टी आहेत, म्हणून मी त्याच्याशी चर्चा केली। काही त्याच्यातले एक्सपर्ट लोक बोलवले मी, टेक्निकल। तर टेक्निकल लोकांना ज्यांना मतदान यंत्रातली माहिती ती चर्चा करायला सहज बोलवलं मी, अनाहूतपणे बोलवले असे। तर त्याला त्याच्यातलं 0% ज्ञान होतं। मग मला लक्षात आलं की हा एकदम याच्यातला काही ज्ञान नसणारा माणूस आहे। मग मी त्याला टाळायचा प्रयत्न केला तरी तो मागे लागला। मग शेवटी मी भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। पोलिसांना मान्य पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांना फोन करून सांगितलं की अशी अशी व्यक्ती कंटिन्यू मला मेजर आहे म्हणून सांगते आणि अशा अशा पद्धतीनं इलेक्शन आपली मशीन मतदानाची मशीन हॅक करून त्याला काहीतरी चिप लावतो आणि मतदानाचं रूपांतर त्याच्यात मतात रूपांतर करतो असं सांगितलं। एक लेखी तक्रार दिली मी आणि मग त्याला तो तर 2.5 कोटीत मला तर सांगत होता 20 मतदारसंघ, 10 मतदारसंघ, 15 असं सांगत होता। म्हटलं मला काही घेणं नाही, आमचा मतदारसंघ असं बोला। मग तो काही कमी जास्त त्यांनी केलं। मग मी त्याला काही अमाऊंट दिली, पोलिसांनी त्याला पकडलं, असं झालं। मग साधारण 1.5 कोटीमध्ये शेवटची डील फायनल झालेली? हो, झाली होती। 1.5 कोटी झाली होती। माझ्याकडे कुठं 1.5 कोटी? मी त्याला 1 लाख रुपये दिले। 1 लाख रुपये त्याला मी दिले आणि पोलीस म्हणत होते जास्त द्या, म्हटलं माझ्याकडे नाही, म्हटलं माझ्याकडे 1 लाख रुपये तेवढे देतो मी। मग मी 1 लाख रुपये त्याला दिले। पोलीस सोबतच होते, माझ्या लहान भावाच्या माध्यमातून दिले मी स्वतः नाही दिले, पण त्याला दिले आणि पोलिसांनी कारवाई केलेली आहे। माझा उद्देश याच्यात असा आहे, त्या व्यक्तीवर कारवाई वगैरे सोडून द्या, ती काय साधी आहे मोठी आहे छोटी मला काही माहिती नाही आहे। पण एक अशा गोष्टी जर कोणी करत असेल तर जनतेचा विश्वास त्याच्यावर बसला नाही पाहिजे, जनतेनं अशा गोष्टीची तक्रार केली पाहिजे। मग त्याच वेळेस या मतदान यंत्रावरचा विश्वास वाढण्यासाठी आपणच प्रयत्न केला पाहिजे असं माझं स्वतःचं मत आहे। ठीक आहे, बाकी आरोप प्रत्यारोप होत जाईल, होत असतात, परंतु मला असं वाटतं एकदा चला ठीक आहे, ही प्रणाली आपण स्वीकारलेली, आता याच्यात विश्वास जनतेचा निर्माण झाला पाहिजे असं माझं मत आहे व्यक्तिगत। त्या हेतून मग मी याला पोलीस कारवाई करायला लावली। पण आजची जी कारवाई झालेली आहे त्याचा एक फायदा पण झालेला आहे की अशा लोकांच्या आहारी काही उमेदवार जाऊ सुद्धा शकतात आणि त्यांची आर्थिक फसवणूक होऊ शकते। हो, तो मला सांगत होता ना 20 मतदारसंघ 21 मतदारसंघ शिवसेनेचे तेवढ्यात करा, तेवढ्याचं करतो म्हणत होता तो मला। म्हटलं वेडा दिसतो हा, 21 मतदार असं कधी होत असतं का म्हटलं। म्हणून मी त्याला टाळलं, पण तो इतका मागे लागला। म्हटलं आता याला पोलिसात दिल्याशिवाय पर्याय नाही, कारण कोणाचं लाईफ बर्बाद होऊ नये ही पण माझी इच्छा होती। पण शेवटी तो इतका जर आपल्या डेमोक्रेसी आपल्या सगळ्या व्यवस्थेच्या विरोधातच वागत असेल तर मग आता मला असं वाटतं त्याच्यावर कारवाई व्हावी। तसे बोलताना त्यांना आधी कोणाला अशा स्वरूपाचं फसवले वगैरे हे काही जाणवलं का? नाही, तो तर मला सांगत होता मी रत्नागिरीला गेलो, मी मुंबईला गेलो, मी धाराशिवला गेलो, तो काय मतदारसंघाचे नाव सांगत होता असं तो सांगत होता। मी इकडे गेलो तिकडे गेलो, असे वेगवेगळ्या मतदारसंघ, मी यवतमाळला गेलो, मी बुलढाण्याला गेलो, मी नागपूरला गेलो, असे कुठले मतदारसंघाचं तो नाव सांगत होता। पण मी अशा फार भानगडीत कधी पडत नसतो। मी आपलं सरळ स्ट्रेट काम करणारा कार्यकर्ता आहे।
पण माझा अशा विषयावर विश्वास नाही, जे आपलं काम करण्यावर विश्वास आहे. पण आता शेवटी अशी जर प्रवृत्ती असेल तर तिचा नायनाट केलंच पाहिजे, आपली सगळ्यांची जबाबदारी. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार. यातून एक सुद्धा गोष्ट घटना अशी घडती आहे की EVM बद्दलचं जे काही संभ्रम निर्माण होतंय तर ती जळमटं आणखी दूर करण्याची गरज आहे प्रशासन यंत्रणेला. मला तेच वाटतं. चला ठीक आहे, आपण ही व्यवस्था स्वीकारलेली ना आता, तर हिच्यात जे जे काही लोकांचे ऑब्जेक्शन्स आहे ना ते हळूहळू आपलं कमी करण्याची आपली जबाबदारी असं मला वाटतं. सरकार आज हे उद्या दुसरं येईल, आरोप होत असतात, होत राहतील. मतदानावर पण बॅलेटवरच्या मतदानावर तेव्हा हॉटेलजी म्हणले होते शाही का चमत्कार आहे का बाई का चमत्कार, हे त्याच्यावरही बोलले होते. त्यामुळे सगळ्या कोणत्याही व्यवस्था असो त्याच्यावर टीका टिप्पणी होतच राहणार आहे. पण आता जी व्यवस्था आहे ती सुरळीत आणि सक्षम व्हावी याच्यासाठी मला असं वाटतं सगळ्यांची जबाबदारी, फक्त सत्तेवर जरी बसली किंवा निवडणूक आयोग एवढ्याची जबाबदारी नाही, आपलीसुद्धा जबाबदारी. मला वाटतं आपलं एक जबाबदार नागरिक म्हणून जनतेच्या मनात त्या इलेक्ट्रॉनिक मशीन मतदानात त्याच्याविषयी विश्वास निर्माण करणं आपलं काम आहे असं मला वाटतं. तर होते विरोधी पक्ष अंबादास दानवे यांनी एका तोतया व्यक्तीला अशा पद्धतीनं पकडून दिले. राज्यातल्या इतरही उमेदवारांनी अशाच स्वरूपाची काळजी घेणं गरजेचं आहे आणि असा फ्रॉड करतो म्हणून जर कोणी व्यक्ती आपल्याकडे आला तर त्यांनी सुद्धा त्या व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात देणं गरजेचं आहे. कॅमेरामन अमित अडीसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.